की बघा हे सगळ्यांचंच मत आहे. पवार बोलतायत, अन्य काही लोक बोलतायत, पण ओमर अब्दुल्ला हे अनेक दिवस सांगतात आणि आमची ती भूमिका होती की काँग्रेस आणि आप यांनी या संकट काळामध्ये एकत्र यायला पाहिजे. हरियाणामध्ये दोघे एकत्र आले नाहीत, त्याचा फायदा भाजपला झाला. दिल्लीमध्ये दोघे एकत्र आले नाहीत, त्याचा फायदा भाजपला झाला. इंडिया आघाडीतल्या या सगळ्या घटक पक्षांनी ठरवायला पाहिजे आपल्याला भाजपचा पराभव करायचा आहे की नाही, की आपण असेच एकत्र एकमेकांमध्ये तंगड्या घालून भारतीय जनता पक्षाचा मार्ग हा सुकर करतो. आम आदमी पक्षाचे जे नेते हरले त्यांच्यामध्ये पण जे मतांची मार्जिन होती ती अगदी कमी होती. महाराष्ट्रातही आपण तसंच पाहिलं की अनेक नेते जे आहेत किंवा मोठी मंडळी तिच्या कमी मतानेच हारलेले आहेत. तर तोच पॅटर्न तिथं राबवला गेलेला आहे. मी जे मगासपासून म्हणतो की महाराष्ट्र पॅटर्नच राबवला गेला. काल राहुल गांधींबरोबरच्या पत्रकार परिषदेत मी हे स्पष्ट केलं की दिल्लीमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेला. त्याचा उपाय तुम्हाला परिणाम दिसतो. महाराष्ट्र पॅटर्न त्याने एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न होता, आपल्याला माहीत असतं. SSC बोर्डामध्ये लातूरचीच मुलं पहिली यायची. कशी यायची, काय यायची, हे सगळ्यांना लातूरचाच मुलगा 10वी 12वी पहिला म्हणजे पहिला ठरलेलं आहे. लातूरमध्ये जे काय कोचिंग क्लासेस होते त्यांची काय यंत्रणा होती असं म्हणतात, मला माहीत नाही. लातूर पॅटर्न, आता लातूर पॅटर्न पुढे आहे, संपला. आता निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र पॅटर्न काही काळ चालला. नंतर लातूर पॅटर्नप्रमाणे हा त्यांचा पॅटर्न सुद्धा इतिहास आहे. जे राजकारणामध्ये असे प्रयोग अघोरी प्रयोग होत असतात. काही काळ आपल्याला संयमाने काम करावं लागतं. आम्हाला सुद्धा त्यांचे जे मार्ग आहेत जिंकण्याचे त्याचा अभ्यास करावा लागतो आणि कार्यकर्त्यांना त्याबाबत आम्हाला मार्गदर्शन करावं. राहुल साहेब, पण एक आहे निवडणुकीत विशेष करून जो लिकर स्कॅम दिल्लीमध्ये झाला त्याची मोठी चर्चा किंवा तो एक निवडणुकीचा मुद्दा होता, कारण त्यात केजरीवाल सिसोदिया यांना तुरुंगात जावं लागलं. दुसरा विषय होता की केजरीवालांनी जो शीश महल उभा केला, कोट्यवधी खर्च त्यांच्या निवासावर केला. आपण सरकारी गाडी वापरणार नाही, लाल दिव्याची गाडी वापरणार नाही, बंगला वापरणार नाही, असे जे काही त्यांनी घोषणा केल्या होत्या. हे याचा काही प्रभाव पडला नाही. त्यानंतर किमान 2 निवडणुका केजरीवाल जिंकले. ह्या वेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनी ठरवलंच होतं पडेल ती किंमत मोठी केजरीवाल यांचा पराभव आणि ती त्यांनी प्रचंड किंमत मोजली. त्यासाठी यंत्रणा ताब्यात घेतली, जनावायाला हाताशी धरलं, प्रचंड पैसे वाटले. आपच्या कार्यकर्त्यांवर रोज गुन्हे टाकत राहिले, नवीन गुन्ह्यात त्यांना अडकवण्यात आलं आणि अशा पद्धतीने निवडणुकी जिंकले. खोटे मतदार टाकले, आपला मतदान करणाऱ्यांची हजारो नावं वगळली गेली. पुराव्यासह त्यांनी समोर आणलं. महाराष्ट्रात सुद्धा नेमकं हेच घडलं होतं, पण आमच्या उशिरा लक्षात, हे आमच्या उशिरा लक्षात आलं. पण तोच पॅटर्न दिल्लीमध्ये राहतो. 39 लाख मतं जी महाराष्ट्रात वाढली त्यातले 5-10 लाख मतं नक्कीच परत तिथे गेली. 39 लाख मताचा भिड्याच्या अशा पद्धतीने त्या देशात लोकशाहीवर कफन होण्याचा कार्यक्रम हा सुरू झाला. साहेब, आधी महाराष्ट्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीत काबीज करायची हा भारतीय जनता पक्षाचा, खास करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा एक कलमी कार्यक्रम होता आणि त्यासाठी त्याची प्रचंड मोठी फौज दिली. 10 वर्ष केजरीवाल यांचं राज्य तिकडे होतं. त्यांच्या कारभाराविषयी टीका टिप्पण्या बऱ्याच होत आहेत, पण लोकांनी त्यांना 10 वर्ष निवडून दिले. एक आंदोलनातून आलेला पक्ष लोकांनी सत्तेवर बसवला, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी ही जी काय महाशक्ती आहे, सत्ता, पैसा, यंत्रणा, त्याच्यापुढे या वेळेला त्यांचा प्रभाव लागू शकतो. जे महाराष्ट्रात, त्याला आम्ही महाराष्ट्र पॅटर्न असं नाव दिलं, ते महाराष्ट्र पॅटर्न मोदीजी आणि शहा यांनी
काँग्रेसच्या पक्षानं दिल्लीत जाऊन मतदार यादीमध्ये बाहेरची नावं घुसवणं आणि त्या भागात आपला नक्की विजय मिळेल किंवा मताधिक्य मिळेल त्या मतदार याद्यातून हजारो नावं गायब करणं हे महाराष्ट्रात सुद्धा झालं त्याला नंतर लक्षात आलं असे सगळे उपक्रम राबवले. एका घरातून 300, 400 नावांची नोंदणी मतदार यादीत झाली. जी ब्रिटिश दिल्लीमध्ये बंगले आहेत ते रिकामे आहेत, त्या बंगल्यात कोणी राहत नाही, अशा बंगल्यात ते केजरीवाल साधारण 1500 मताने 1200 आणि त्यांच्या भागा मतदारसंघामधल्या अनेक बंगल्यांची साधारण 200, 300, 900, 300 मतांचे बंगले झाले. हे तिथले रहिवाशी नाही. आणि या पराभवाचं मुख्य कारण काँग्रेस आणि आप हे यावेळेला वेगळे लढले. आतापर्यंत ते वेगळेच लढत होते, पण ह्या वेळेला शत्रू अधिक ताकदीनं आपल्यासमोर लढतो भाजप. याचं भान जर ठेवलं असतं आणि आमच्या इंडिया ब्लॉकमधले 2 प्रमुख पक्ष एकत्र आले असते तर नक्कीच आजचा निकाल वेगळा दिसला असता. केजरीवाल यांचा पक्ष आणि भाजप याच्यामध्ये का फार मोठं अंतर नाही आहे, फार तर 2%. तर काँग्रेसला साधारण 60.5% मतं काँग्रेसने घेतली. ते 50%च्या वर काँग्रेस आणि आपची मतं. ओमर अब्दुल्ला यांनी जे सांगितलं त्यानुसार भांडत बसा आणि मग मोदीचा विजय झाला म्हणून छाती पिटत बसा. बाकी मला याच्यात काही म्हणायचं नाही. पण राऊतसाहेब त्यात असं आहे की पण लवकरात लवकर कधी दुसरा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या सगळ्या घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली. कारण तेही असं म्हणतात की आपल्याला एकत्रपणे काम करण्यासाठी पुन्हा नव्याने विचार करावा लागेल आणि एकत्र कसं काम करता येईल त्याबाबत ते स्वतः सगळ्याशी चर्चा करतील. काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यामुळे मोठ्या भावांना संयमाची भूमिका घेऊन काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही, केजरीवालांचा पराभव, तर अशा वेळेस इंडिया अलायन्सच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. यांचा पराभव झालेला आहे, मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे, सौरभ भारद्वाज यांचा पराभव झालेला आहे, सत्येंद्र जैन यांचा पराभव झाला आहे, गोपाळ राय यांचा पराभव झाला आहे. आतिशी ज्या मुख्यमंत्री आहेत त्या एकमेव जिंकल्यानुसार बाकी सगळं त्यांचं कॅबिनेट हे पराभूत झालं. त्यांचे जे प्रमुख सगळे आधारस्तंभ होते आपचे, त्याने आप निर्माण केले आणि 10 वर्ष सत्तेमध्ये राहिले, ते सगळे पराभूत झाले. लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे, नाही असं नाही, पण तरीही ते पराभूत झाले. कारण ज्या पद्धतीनं समोर हल्ले झाले, ज्या पद्धतीनं घोटाळे झाले, पण शेवटी निवडणुकीमध्ये आता या गोष्टीवर चर्चा करतात. त्यात हार आणि जीत या 2च गोष्टीला महत्त्व असतं. आता महाराष्ट्रामध्ये आम्ही रोज सांगतो की मतदार यादीमध्ये कशा घोटाळा झाला, 39 लाख मतं कशी वाढवली आणि त्या आधारावर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जिंकले. पण निवडणूक आयोग ऐकायलाच तयार नाही. त्याच्यामुळे भिंतीवर डोकं फोडून येण्यापलीकडे आमच्या हातात सध्या काही नाही, पण आम्ही डोकं फोडत आहोत. आम आदमी पक्षाचे जे त्यांनी गंगा स्नान केलं, समजा जर केजरीवाल किंवा राहुल गांधी यांनी असा काही सहभाग महाकुंभमध्ये दाखवला असता तर काही फरक पडला असता, तुम्हाला काय वाटतं? नाही, नरेंद्र मोदी हे सातत्यानं निवडणूक आली मतदानाच्या दिवशी कधी पशुपतीनाथला जातात, कधी केदारनाथच्या गुफेत जाऊन बसतात, कधी कन्याकुमारीमध्ये जाऊन पूजा अर्चा करतात आणि कधी कुंभच्या मेळाव्यात जाऊन गंगा करतात. हा एक मोदींचा परंपरा आहे राजकारणाची. मतदानाच्या दिवशी मी किती कडवट हिंदू आहे आणि हिंदूंनी मला एक गठ्ठा मतदान करावं यासाठी त्यांचा हा एक कार्यक्रम सुरू असतो. बाकी कामावर निवडणुका जिंकतात का? लोकांना धर्माची आपुलची गोळी द्यायची, गुंगीत आणायची आणि मतदान करून घ्यायचं. त्या दिवसभर मोदीजी गंगे स्नान करताना दिल्लीची जनता पाहत होती, केदारनाथच्या गुफेत पोहोचलेले पाहत ध्यानस्थ बसलेले,
पण कॅमेरे लागलेले आहेत. कन्याकुमारी पूजा करतायत पण कॅमेरे लागले. अयोध्येचं प्राण प्रतिष्ठा करताना ध्यान धारणा करतायत पण कॅमेरे लागले. ते लोकांनी पाहावं आणि मतदान करावं त्यांच्या नाही, पण राऊत साहेब आणि